महिला व बाल विकास विभाग अंतर्गत महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय अमरावती व हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालय अमरावती यांच्या वतीने या वर्षीचा चाचा नेहरू जिल्हास्तरीय बाल महोत्सवाचे शानदार उद्घाटन करण्यात आले। जिल्हास्तरीय बाल महोत्सवाचे उद्घाटन सोहळा आयोजित केला असता उद्घाटक म्हणून ACP पाटील यांच्या हस्ते तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विलास मरसाडे विभागीय उपायुक्त महिला व बाल विकास अमरावती यांच्या अध्यक्षतेखाली तर जिल्हा महिला बाल विकास अधिकारी डॉक्टर उमेश टेकाडे, ॲडव्होकेट किरण पुनसी, जिल्हा संरक्षण अधिकारी अजय डवले, गजानन देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन मोठ्या थाटामाटात संपन्न झाले। या प्रसंगी संपूर्ण जिल्ह्यातील 13 बालगृहाचे 350 विद्यार्थी व 150 कर्मचारी सहभागी झाले होते। उद्घाटन समारंभानंतर क्रीडा महोत्सवाचे ACP पाटील यांच्या हस्ते फीत कापून तर क्रीडा ज्योत पेटवून तर आकाशात रंगीबिरंगी फुगे सोडून शुभारंभ झाला व त्यानंतर एक कबड्डीचा सामना अमरावती विरुद्ध मार्कीमध्ये झाला व त्यामध्ये अमरावतीने बाजी मारली। विजयी व सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे पाटील यांनी अभिनंदन केले। त्या प्रसंगी बाल कल्याण समिती पदाधिकारी, बालगृह संचालक, अधीक्षक प्रामुख्याने उपस्थित होते। कार्यक्रमाचे संचालन ॲडव्होकेट सीमा भाकरे यांनी व बालगृहाच्या विद्यार्थ्यांनी संयुक्तपणे केले। यामधून मी तुम्हाला तुमची गुण दाखवायची संधी मिळते। पूर्ण म्हणजे जे मुख्य प्रवाहात विद्यार्थी असतात त्यांना या गोष्टी मिळत असतात, पण ज्यांना मुख्य प्रवाहात आणण्याची गरज आहे त्यासाठी आता ज्या सगळ्या गोष्टींचं आम्ही कार्य बघितलं आहे ते खरंच वाखाणण्यात होत आहे। प्रत्येकानं आपली भरपूर मोठी सर्व्हिस या मुलांच्यासाठी दिलेली आहे आणि असंच कार्य बाकीच्याही शिक्षकांनी केलं पाहिजे ज्या मुलांना, कारण ही मुलं अशी आहेत की त्यांना आपल्या आधाराची गरज आहे। त्यांना कुठं तुम्ही प्लॅटफॉर्म देणं गरजेचं आहे आणि निश्चितच पुढं त्या प्लॅटफॉर्मचा वापर करून एक मोठं कार्य त्यांचं ध्येय प्राप्त करू शकतो। तर सरांनी सांगितलं की भरपूर जणांना यामध्ये युनिफॉर्म सर्व्हिसची क्रेज आहे। लहान मुलांना भरपूर जणांना पोलीस व्हायचं आहे, पोलीस अधिकारी व्हायचं आहे, तर ही स्वप्नही तुमची पूर्ण होतील, निश्चितच पूर्ण होतील। कारण की हे जे लोक आहेत आता आपण सध्या गोष्टी बघितली, प्रत्येक जण तुमच्या भविष्यासाठी आपलं योगदान देत आहे। या सर्व गोष्टींचा निश्चितच तुमच्या भविष्यासाठी फायदा होईल। पुन्हा एकदा महिला व बाल विकास विभागाचे मी आभार मानतो की त्यांनी मला या ठिकाणी बोलवलं आणि बोलण्याची संधी दिली। धन्यवाद। विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती।